तिला नवीन कपाट नाही पाहिजे. हा सांगा काय होईल मग. She does not want new cupboard. He does not want new cupboard. आणि फुल स्टॉप. माझ्या बरोबर लिहा. माझ्या बरोबर लिहा. तिला नवीन कबर्ड नाही पाहिजे. She does not want new cupboard. फोरची मुलं झालं का. Yes, निगेटिव्ह सेंटेन्स ऑलवेज दोन पद्धतीने. व्हेरी गुड. दोन टाईप न लिहायचं. शी डझन बोला 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 सॉरी सॉरी सॉरी. She ग्रुप doesn't नंबर want new 3. cupboard. Want new. She doesn't want new cupboard. She doesn't want new cupboard. She doesn't want new cupboard. Verbal question. ग्रुप नंबर 3 बोला. तिला नवीन कपाट नाही पाहिजे का. व्हेरी नाईस. कपाट किंवा कबर्ड नाही पाहिजे का. डोकं लावू नका. काय करायचं, याला ॲरो दाखवायचा, इकडे जा म्हणायचं, याला पण ॲरो दाखवायचा, इकडे जा म्हणायचं आणि आपला वर्बल क्वेश्चन बनवून घ्यायचा. बोला ग्रुप नंबर 3. Does she not want new cupboard? करेक्ट. बोट ठेवून द्यायचं. डज शी नॉट वॉन्ट न्यू कबर्ड. व्हेरी गुड. दुसऱ्या पद्धतीनं काय होईल. करेक्ट. Doesn't she want new cupboard? व्हेरी नाईस. डझंट शी वॉन्ट न्यू कबर्ड अँड क्वेश्चन मार्क. पूर्ण बोट दिसतोय का. तर बोर्डवर बघून लिहिण्याची गरज नाही. चला झालं का. फोरची मुलं. डझंट शी वॉन्ट न्यू कबर्ड. झालं का. Yes, sir. Yes, sir. Doesn't. चला इथपर्यंत आपलं झालं होतं ऑलरेडी. आता कालपासून हा नवीन भाग आहे. कोण आहे रे बोल नका एक्स्ट्रा. डब्ल्यूएच क्वेश्चन सांगा मला. एनी मिनिंगफुल डब्ल्यूएच क्वेश्चन. तिला कोणतं कपाट नाही पाहिजे. चालेल ते पण लिहितो. सगळं लिहितो. सगळ्यांचे क्वेश्चन लिहिणार. तिला नवीन कबर्ड किंवा कपाट का नाही पाहिजे. समजा त्या दुकानामध्ये 3-4 कपाट होते, त्यातलं एक तिला नाही पाहिजे है ना. तर तिचा क्वेश्चन आहे तिला नवीन कबर्ड का नाही पाहिजे. काय कोणतं नाही पाहिजे ना. सॉरी. तिला कोणतं कबर्ड कपाट नाही पाहिजे. बरोबर. क्वेश्चन मार्क. का नाही पाहिजे क्वेश्चन मार्क. चला आणखीन काय होऊ शकतं. आणखीन काय होऊ शकतं. नाही पाहिजे. काय फक्त नाही पाहिजे. ऐकवाल तुझं काय बोलली. ग्रुप नंबर 3 हेच बोलली का. कोणाला नवीन कपाट नाही पाहिजे. आणखीन काय होऊ शकतं. कॅन देअर बी एनी पॉसिबल डब्ल्यूएच क्वेश्चन. काय आणखीन. चालेल. सो शॅल वी गो अहेड विथ डब्ल्यूएच क्वेश्चन. फर्स्ट स्टेप. डब्ल्यूएच शब्द मार्क करा. डब्ल्यूएच वर्ड. इथं काय सांगा मला. हे कोणतं कपाट.
इथं कोणाला? नाही. कोण? चला इथं सांगा मला, तिला नवीन कपाट का नाही पाहिजे? ग्रुप नंबर 3 बोला. Why does she not want new cupboard? Why does she Very not good. want cupboard? वायच्या नंतर आपण वर्बल क्वेश्चन बोर्ड ठेवून रिपीट करायचा बघा इथं आहे. वाय डज शी नॉट वॉन्ट न्यू कबर्ड. डोकंच लावायचं नाही, सगळं इथं आहे. न्यू कबर्ड. वाय डज शी नॉट वॉन्ट न्यू कबर्ड. दुसऱ्या पद्धतीने काय होईल सांगा? ग्रुप नंबर 3. सॉरी. Why doesn't she want new cupboard? She want new cupboard. बरोबर, लिहा माझ्या बरोबर. वाय इट डझंट शी वॉन्ट न्यू कबर्ड. Please write with me. Why does she want new cupboard? Very good. लिहिलं. दुसऱ्या पद्धतीनं why doesn't she want? Very good. तिला कोणतं कपाट नाही पाहिजे? Very good. बोला. Does she not want? Which cupboard? हा डब्ल्यू शब्द नंतर वरती आपला हात ठेवायचा. काय झालं रे माझं? कबर्ड आणि वर्बल क्वेश्चन कुठे इकडे आहे ना. डज शी नॉट वॉन्ट और which cupboard doesn't she want? That's it. बरोबर, लिहून घ्या. वरचे मुलं माझ्या बरोबर लिहा. हा सांगा पुढचा क्वेश्चन. हु नंतर वर्बल क्वेश्चन. रिपीट. Who does not want new cupboard? Who does not want new cupboard? who does not want new cupboard or Who doesn't want न्यू कबर्ड. परवा तुम्ही जो सेट बनवला होता त्यामध्ये काय शंका आहे का क्लासमध्ये? लिहा व्यवस्थित. काय नाव? सोहम, सांग. बाळाला टॉयज पाहिजे. व्हेरी गुड. लिहा, बाळाला टॉईज पाहिजे. छान वाक्य आहे सोहम. सोहम काय? सोहम पाटील, मिस्टर क्रिकेटर, बरोबर आहे का? काय करतो? बॉलिंग करतो का बॅटिंग करतो? हा का काय भेटल ते? सोहम काय खेळतो सांग, बॉलिंग का बॅटिंग? काहीच खेळत नाही, नुसतंच फिल्डिंग करतो का मग? लिहा स्वतःहून लिहा. पहिलं वाक्य काय होईल? चाइल्ड वॉन्ट्स टॉईज. पहिलं वाक्य. आणि तिथून पुढे जा. बेबी वॉन्ट्स टॉईज चालेल ना? चाइल्ड चालेल, बेबी चालेल. व्हेरी गुड, चालेल, काहीच अडचण नाही. गायकवाड सरांसहित सगळ्या शिक्षकांना, सर्व विद्यार्थ्यांना, सर्व पालकांना आणि तुम्हाला सगळ्यांना मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मराठी दिवस आहे ना आज. बघा, इंग्लिश ही आंतरराष्ट्रीय दर्जाची ऑफिशियल लँग्वेज म्हणून आपण वापरतो. सर तुम्हाला पण मराठी दिनाच्या जरी थँक्यू जरी असं असलं तरी
मराठी हे आपली जगण्याची भाषा आहे ना, तिच्यापासून दूर जाता कामा नये. त्यालाच म्हणतात विमानात प्रवास जरी करत असेल तरी पाय जमिनीवर असले पाहिजे, है ना. इंग्लिश बोललं म्हणजे मराठीला विसरायचं असं अजिबात नाही. मराठी ही जगण्याची भाषा आहे, ती नेहमीच राहील. आणि इंग्लिश ही आपण कामकाजाची भाषा म्हणून ज्याप्रमाणे उदयास येत आहे त्याच्यामुळे त्याचं शिक्षण घेत आहोत. अर्थात इंग्लिश शिकलं म्हणजे मराठीला विसरणं अयोग्य राहील. एवढंच बोलून नाही तर आपण मराठीचे बुक्स वगैरे वाचले पाहिजे. मराठीतलं ज्ञान देखील आपण ग्रहण केलं पाहिजे. मराठी दिवसाच्या निमित्तानं एखादं चांगलं पुस्तक घेतलं पाहिजे. एखाद्या अभंगाचा मतितार्थ जाणून घेतला पाहिजे. माझा तर ठरलाय समचरण दृष्टी विटेवरी साजेरी. बघ ए अभंगाचं स्वरूप आहे. मी मराठी आज दिवस पूर्णपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. देवी काढला या सल्ला गणपती काय सगळे ग्रंथ घेतात. विराज पाटील माईक बंद कर बाळा. आणि गप्पा मारू नको, सेट बनव. गप्पा मारायचं असेल तर मग काय कर, लिव्ह कर आणि निवांत गप्पा मार. सेट बनवा अगोदर. आणि मला फोर्थच्या मुलांनी सेट हा वाचून दाखवायचा आहे. फोर्थच्या मुलांनी सेट वाचून दाखवायचा. ग्रुप नंबर 5 चे फोर्थचे मुलं. ग्रुप नंबर 5 ला आहे का कोणी फोर्थला? ग्रुप नंबर 5 फोर्थ मध्ये कोणी आहे का? ग्रुप नंबर 5 आहे ना? कोण कोण आहे नाव सांगा. तुम्ही मला सेट वाचून दाखवा लवकर. स्वरा, चला झाला तुझा सेट? नसेल झाला तर पूर्ण कर. तेजश्री. सर्व ग्रुप पैकी फोर्थचं कोणा झालेलं आहे? तेजश्री. हा सांग बा. तेजश्री सांग. बाळाला टॉईज पाहिजे. चाइल्ड वॉन्ट्स टॉईज. बाळाला चाइल्ड वॉन्ट्स टॉईज. बरोबर आहे, बरोबर. चाइल्ड वॉन्ट्स टॉईज. बरोबर. बाळाला टॉईज पाहिजे का? द चाइल्ड बाळाला बरोबर. हा. द चाइल्ड वॉन्ट टॉईज. बाळाला टॉईज बरोबर. का पाहिजे? व्हाय डज चाइल्ड वॉन्ट टॉईज. बाळाला टॉईज केव्हा पाहिजे? व्हेन डज चाइल्ड वॉन्ट टॉईज. व्हेरी गुड. बाळाला कोणता टॉईज पाहिजे? विच टॉईज डज चाइल्ड वॉन्ट. व्हेरी कोणाला नाईस. पाहिजे? हु डज वॉन्ट टॉईज. नाही नाही, रॉंग. हु डज वॉन्ट नाही ना. डज आणि वॉन्ट डिशुम डिशुम करतील. बरोबर आहे. एकमेकाच्या शेजारी शेजाऱ्यांतर. हा, त्यांना शेजारी शेजारी येऊ द्यायचं नाही. डज आणि वॉन्ट. त्यामुळे काय करायचं, डज ला पळून लावायचं आणि त्याचं ES काढून घ्यायचं आणि त्याला वॉन्टच्या समोर ES च्या रूपात लावायचं. मग काय म्हणतो आपण? हु वॉन्ट्स. आलं का इथं बघ. हु वॉन्ट्स टॉईज. न्यू कबर्ड ठिकाणी टॉईज आले. हा, चला. निगेटिव्ह मध्ये जर काय अडचण नाही, नॉट आहे दोघांच्या मध्ये. पण नॉट काय करतं, दोघांची भांडणं होऊ देत नाही. ठीक आहे. दोघ जण शेजारी शेजाऱ्यांतर काय करतात, भांडणं करतात. भांडणं झाल्यास काय होतं, भांड्याची तोडफोड होते. तोडफोड झालं की मग काय होतं, आपलं नुकसान होतं. त्याच्याऐवजी मग काय करायचं, त्याला भांडणं करू द्यायचं नाही. समजलं का? चला, दुसरा कोणतरी आहे का फोर्थचा निगेटिव्ह वाचायला, निगेटिव्ह रीड करून दाखवायला? दुसरा कोण आहे फोर्थचा आणखीन? ओंकार. ओमकार स्वरूपा बोला. बाळाला टॉईज नाही पाहिजे. हा, बाळाला टॉईज नाही पाहिजेत. व्हेरी गुड. हा. चाइल्ड डज नॉट वॉन्ट टॉईज. करेक्ट. चाइल्ड डज नॉट वॉन्ट टॉईज. किंवा और चाइल्ड डझंट वॉन्ट टॉईज. चाइल्ड डझंट वॉन्ट टॉईज. करेक्ट आहे. पुढं बाळाला टॉईज पाहिजेत का? नाही पाहिजे. बाळाला टॉईज नाही पाहिजेत का? करेक्ट आहे. डज
child not want डज चाइल्ड नॉट वॉन्ट टॉईज करेक्ट आहे. किंवा doesn't child want toys? करेक्ट डझंट चाइल्ड वॉन्ट टॉईज. आता एकच WH क्वेश्चन सांग. हा त्याला टॉयज नाही पाहिजे का नाही पाहिजे? बाळाला टॉईज का नाही पाहिजेत. व्हेरी गुड. Why does child not want? करेक्ट आहे. वाय डज चाइल्ड नॉट वॉन्ट टॉईज. और वन मोर टाइप. Why doesn't want? You are right. Why doesn't child want toys? And in this way, you can go for many more WH questions in negative also. All right. Very good. So it is time to know the homework. 4th to 6th. Repeat. Two sets. Two times. Repeat. 2 सेट झाले ना. एक मी दिलेला एक तुम्ही केलेला. 2 सेट 2 टाइम. 2 टाइम्स ट्वाइस. श्रद्धा मॅडम आहेत का? सांगा मला. रिपीट किती वेळा. सॉरी काय सेल्फ किती कराल. सेल्फ किती आहेत का श्रद्धा मॅडम? गॉट बिझी इन द प्रोजेक्ट. दुसरं कोण आहे? राजवाने मॅडम सांगा. सर 5 सेट्स द्या. अरे वा करतात ना मुलं. तर मी नाही शिकवत पण करत असते. आ मी त्या मुलांना नाही शिकवत सर मग पण 4 करू आपण. हा 4 करू 4. चला. आय एम सॉरी. चला कोण आहे? 7th and above. कोण सांगते? रिपीट 2 टाइम्स. रिपीट 2 टाइम्स. काल किती केले होते सेट्स आपण? 7th and above. सेम सेट्स आज पण किती होते? तेच होते. मग आज 5. टुडे 5 सेट्स. 5 सेट्स करा. टाइम झाला का? थांबा पळू नका. सर हे तर खरं आहे आपल्याला वाक्य बनवता येतील मात्र बोलता येण्यासाठी काय करावं लागेल? फर्स्ट आणि सेकंड थर्डचं पण नाही. हे बुक्स इंग्लिशचे बुक्स जे तुम्हाला तिकडं बेसिक्सला शिकवले ते बुक्स लाऊडली रीड करायचे. बुक्स नाही रीड करायचे. एक पेज ऍटलिस्ट 20 टाइम्स. एकदाच नाही शांततेनं. जेवढी मजा येईल तेवढंच. पहिल्या वेळेस समजा एखादा तुम्ही 5 वेळेस रीड केलं. असं एकूण तुम्हाला दिवसभरामध्ये 20 टाइम्स त्याला रीड करायचं. एकदम सहज फ्लो आला पाहिजे. थांबण्याची गरज नाही वाटली पाहिजे. एक ते. दुसरी गोष्ट कार्टून शोज. तुमचे काही कार्टून प्रोग्राम्स आहेत मोबाईलवर युट्यूबवर ते फक्त 5 मिनिटाची क्लिप बघायची. किती मिनिटाची? ते मात्र कमीत कमी 6 ते 7 वेळेस बघायचे. 5 मिनिटं. समजा ती क्लिप 15 मिनिटांची आहे किंवा 10 मिनिटांची आहे 7 मिनिटांची आहे. फक्त 5 मिनिटांची बघायची. समजदार इंग्लिश कार्टून. समजदार. ऑनलाईन वाले पालकांनी लक्ष द्या. जोपर्यंत मुलांच्या हातामध्ये मोबाईल आहे तोपर्यंत तुमचा घरातला कोणीतरी प्रौढ व्यक्ती त्याच्या मुलाशेजारी थांबला पाहिजे. जर मुलानं इकडे तिकडे लेफ्ट राईटला गेला तर ती जबाबदारी तुमची पालकांचीच राहील, माझी नाही. ठीक आहे. समोर कोणी नसेल तर त्याला मोबाईल देणे नाही. घरच्यांनी मोबाईलमध्ये फेसबुक व्हॉट्सअप बाकीचा खेळ खेळणे नाही. जर तुम्ही फेसबुक बघत असाल तर तुमची मुलंही बघतील. जेवढं आवश्यक आहे तेवढंच बघा. तुम्ही अपेक्षा करू नका. जर तुम्ही 2 तास फेसबुक बघताय मुलगा म्हणून तुम्ही 15 मिनिटांनी काय फरक पडतो? सो शिक्षण हे घरी येऊनच असतं. यू हॅव टू डू इज दिस. अदरवाईज तुम्ही अपेक्षा करू नका. पालकांनी 2 तास फेसबुक बघायचं आणि मुलांनी नाही बघायचं असं होत नाही. तुम्ही बघायचं नाही मुलंही नाही बघणार. सो तुम्हाला मुलांसाठी वेगळे नियम पाळावे लागणार आहेत. आणि ते होत असेल तरच अपेक्षा करा मुलांकडून. नसता मुलांकडून अपेक्षा करणं चुकीचं आहे. सो गॉट द पॉइंट. हे केल्यानंतर तुम्हाला बोलता येण्याची शक्यता 100% आहे. बाकीच्या गोष्टी पुढच्या लेक्चरमध्ये बोलून घेऊ आपण. सो विथ दिस शॅल वी हॅव पॉज.
Yes, sir, we will have pause. Yes, Okay, sir, we we'll have will pause. have pause. Sir, we will have pause. Yes, sir, we will have pause. Okay, Today's we'll have maths lecture